फायनली आमच्या जयराम भाऊचं एंगेजमेंट झालं ना बोल बरसाओ और ते पेटल्यानंतर ना सगळे घाबरून गेले होते, सगळे दूर दूर पळाले, अर्धे इकडं अर्धे तिकडं, सगळी पांगापांग झाली होती. इथून तिथून पेरला लसूण. जयराम भाऊला आणलं गाडीवर बस. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आज आहे ना आमच्या जयराम भाऊची एंगेजमेंट आहे, त्याच्यासाठी या ठिकाणी माझं आवरलेलं आहे, आरोहीचं सुद्धा आवरलेलं आहे. आरोहीनी आणि मी ना मॅचिंग केलेलं आहे. सोबत आमची कल्याणी आहे, तिने पण मॅचिंग केलेलं आहे. आम्ही तिघही मॅचिंग वाटतोय. बाकीच्यांनी काय कलर घातले काय माहिती. आरविनचा जो एंगेजमेंट होता ना, आम्ही तेव्हा सगळ्यांनी व्हाईट वेअर केलं होतं, व्हाईट शर्ट वेअर केले होते. बट यावेळेस आम्ही काहीच ठरवलं नव्हतं, काहीच कॉम्बिनेशन ठरवले नव्हते की काय कोणी वेअर करायचं. आता सगळे जास्तच्या पद्धतीने वेअर करून आलेले आणि खाली ना आपल्या गाड्या सजवायचं सुद्धा काम चालू आहे. तर चला आता मी खाली जातो आणि गाड्या सजवायला आहे ना मदत करतो. तर आमचे एक नवरदेवच म्हणावं लागेल, बट आहे 22 नवरदेव लग्न अजून बाकी. अरविंद भाऊ पण आले आणि आमचे भावी नवरदेव म्हणजे जे 21 माणसाचं जेवण एकटे करता असे आमचे रोहित भाऊ पण आलेले. सिल्लोडवरनं स्पेशली आलेले रोहित भाऊ. रोहित भाऊ मी रात्री कॉल केला होता 12 वाजता की रोहित भाऊ एंगेजमेंट आहे, वेळेवर यायचंय. तर रोहित भाऊ कुठे यायचंय, काय कार्यक्रम आहे, लक्ष तरी होतं तुला फोनवर बोललेलं रात्रीचं. हा तूच बोलला होता ना. चला खाली गाडी सजवायची चालू आहे. आमचा नवरदेव इतका सुपर एक्साइटेड आहे, नवरदेव स्वतः गाडी सजवतोय. यार बापरे, अवघड परिस्थिती सध्या. हा वेळ नाही काही पण. म्हटलं तुमची तयारी चालू आहे तोपर्यंत आम्ही आमचं आवरलं, मग आता गाड्या सजवून घेऊ. तर रवी भाऊ आणि जयराम भाऊ ना आता थार सजवताय आणि आपली स्कॉर्पिओ पण सजवलेली आहे. तर फायनली आता आमची गाडी या ठिकाणी सजलेली. बघा गाडी किती भारी दिसते, तरी पण थोडं एकदा पुसून घेऊ म्हटलं. फायनली ना आमची आता सगळी तयारी झालेली. आता फक्त ना सगळ्यांची वाट बघायची आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे सोबतच घरून निघणार आहे. आणि आमचा कॅमेरामॅन आहे ना रोहित पण आलेला आहे. रोहित जरा हाईट वाढून भाऊ वाटलं पाहिजे तू कॅमेरामॅन आहे. हा नाही तर म्हणतील कोणाच पोरगा हरवलं म्हणतील एंगेजमेंट मध्ये. हाय दिली असेल आता, तोपर्यंत हाईट वाढू नये. लय मोठं कॉम्प्लेन पाहिजे बकेट भर. 5 दिवस बाकी. 5 दिवस बाकी आहे, होतीन 5 दिवसात वाढते ना हाईट. आजचे ग्रामचे अध्यक्ष माननीय रोहित भाऊ राऊत यांच्या या ठिकाणी सत्कार होत आहे. टाळ्या. रोहित भाऊ, तुमचं मनोगत व्यक्त करा. हा हा बुके घ्या बुके. पश्चिम रे भाऊ, कमी जागा आहे तिकडे, वारीच बारीक आहे. वा 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 वा. सर तुमचं मनोगत व्यक्त करा. कसं वाटतंय, तुम्ही आज आमच्या जयराम भाऊच्या एंगेजमेंटला आलेले. खूप छान वाटतं. तुम्ही वेळात वेळ काढून आले त्याबद्दल तुमचे आभार. तुमचा मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल आभार. अमोल भाऊ कसं वाटतंय, एवढे मोठे स्टार म्हणजे मी विचार मोठे, हा मी त्यांच्यासाठी मला माहिती रोहित गुलाबजामुन किंग, 4 भाकरी जोडणारे किंग गेले पळून. आम्ही गाडी कशी सजवली, छान आहे. तुला समोरचा पहिला दिसतो का, हे बघ हावाला, हा स्कूटीवर बसलेला, हा जो बसलेला आहे ना, हा 20 गुलाबजामुन खातो, 20 पोळ्या खातो, हा कुकरभर भात खातो. बघितलं, 21.5 बघ, 21.5 चपात्या खातो तो. हा त्यांनी गलती केली सांगून आता मला एक गोष्ट. आता त्याची खूप जास्त मजा घेणार आहे आम्ही. लास्ट टाइम आम्हाला उशीर झाला होता, यावेळेस आम्ही लवकर आवरून रेडी पण आहे, बट आमच्या नवरदेवाचाच पत्ता नाही आहे. डीजेची गाडी आली आहे, घंटा गाडी. डीजेची गाडी आली म्हटलं, घंटा गाडी मग भाऊजीच तयारी झाली भाऊ साल्याच्या एंगेजमेंटसाठी. ताईचं काय चालू, नेल पण लावायचं. लाजली ताई. डीजे आला ना, घंटा गाडी गाणं म्हणत होती आता. तर फायनली आमचे नवरदेव सुद्धा या ठिकाणी रेडी होऊन आलेले. भाऊ किती एक्साइटेड आहे स्वतःच्या एंगेजमेंटसाठी. आहे थोडं फार, जास्त नाही. आतल्या जे फिलिंग आहे ते एक्सप्लेन नाही करू शकत आहे. तर आता सगळे आले या ठिकाणी. बिचारी यावेळेस आपण XL6 सजवली नाही, बाकी दोन्ही गाड्या सजवलेल्या आहे. हे नियोजन होतं तिथं, नंतर मग केलं. तर नवरदेवाची गाडी घेऊन आता फायनली आम्ही निघतोय. बाकीचे मेंबर सुद्धा पाठीमागच्या गाडीत बसताय. हे देखो आपली स्कॉर्पिओ. कलवऱ्याची काय गडबड चालू आहे, गजरा लावायची चालू आहे गाडीतच.
तर फायनली आम्ही त्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे जिथं आजचा कार्यक्रम असणार आहे. मळ्यात ते कार्यक्रम ॲक्च्युली थोडंसं आम्ही दूरच आहे, शेतात थांबलो अलीकडं, कारण आम्हाला व्हिडिओज वगैरे घ्यायचे. आणि आपली थार जी ना आम्ही अशी खालून या शेतातून टाकली, तर इतकी सॉफ्ट पद्धतीने ती रोडवर आली माहिती का, असं वाटलंच नाही की डायरेक्ट शेतात टाकली म्हणून गाडी. अशा उन्हात तर मी लय गोरा होऊन जाईल आप्पा. अच्छा हां, लग्नाचे चांगलेच गोरे होणार आहे आपण सगळे. फायनली जिथं कार्यक्रम आहे ना तिथं आम्ही पोहोचलेलो आहे आणि आमच्या गाड्यावर धूळ बघा. बघा अरे बाप, गाड्यावरती सगळी धूळ आलेली आहे. थारवर धूळ बघा बघा. आप्पाच्या सासूरवाडीत आलो आम्ही. आता जयराम भाऊची पण सासूरवाडी होणार आहे. Full of pins, pierce my heart straight through. I got issues in my head, I like you in my bed, but you keep me. तर समोर आहे ना सगळा कार्यक्रम चालू आहे आणि पाठीमागं आरोहीचं त्यांचं बघा आता डेकोरेशन करायचं चालू आहे. ताट सजवता येते कारण त्याच्यात अंगठ्या ते ठेवायचे आहे. तर आरोहीन त्यांनी बघा ना किती मस्त ताट सजवलंय आणि त्यात अंगठी पण ठेवलेली आहे. आणि इतकी गरमी होती, कशी गरमी आणि आमच्या नवरदेवाला इतका घाम येतोय. नवरदेव गरमी मजा येते का? थोडी भारी. तर भाऊला आहे ना आता ड्रेस चेंज करायचा आहे आणि आम्ही सगळे ना तिथून उठून गेलो कारण इतकी गरमी होत होती माहिती आहे का. त्याच बहाण्याने सगळ्यांना उठायला भेटलं. आणि त्या चिक्कूचे त्याचे झाड आहे, इतके मोठे चिक्कू आहे माहिती आहे का. पिकलेला आहे चिक्कू. अरे बाबा, पिकलेला चिक्कू भेटला अमोलला. ह्या बच्चे कंपनीने त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मला इतके आवाज दिले माहिती का, नुसते आवाज देत होते. आमचा वेदू तर नुसता आवाज देत होता. पडलो वेदू. ऋषीदादा 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 हे का तुझे मित्र? हे 1 2 आणि 3 4 आणि 5 आणि 6 सगळे मित्र आहेत तुझे. आमचे नवरदेव आता इतके हँडसम तयार झाले माहिती का. चला चला नवरदेव. हर्षद का फोटो काढतो काय. तर फायनली आमचा नवरदेव सुद्धा रेडी झालेला आहे. नवरदेव बताओ इधर सामने आ जाओ. या देखो नवरदेव की झलक सबसे अलग. क्या दिख रहा है माँ? बहुत बढ़िया दिख रहा ना. अच्छा दिख रहा है ना? हाँ अच्छा दिख रहा ना. अच्छा दिख रहा है, लेकिन अभी उधर इन्विटेशन नहीं आया है. हाँ जाएंगे आप. ऐकन नाही कशाल. चला सिमेंट वाले काढून टाकू. जहा भी ये जाए. आणि अरविंद तू मागा बसा बरं का. नाही नाही फटाके काढा Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. You know I'm addicted to you, and it's twisted. You've been gifted with the evil voodoo. Got me coming. बाप ते सगळं माझ्या अंगावर आलं बघा. पार्टी पॉपर फोडला नाही, त्याचं तोंड समोर केला, हवा आली तिकडनं, ते सगळं माझ्या अंगावर आलं. तर फायनली आता भाऊचं एंगेजमेंट झालेलं आहे आणि ती चमकी मला इतकी टोचती माहिती का, सगळी शर्टमध्ये गेलेली आहे. भाऊ काढा बरं इकडे फुका. शर्ट काढ, चिपकलं ते शर्ट काढ. ते गरमी नाही ना, पूर्ण चिटकून गेलं आतमध्ये. तर आता आहे ना आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि रोहित भाऊचा फेवरेट आयटम या ठिकाणी आलेला आहे, गुलाबजामुन. रोहित भाऊकडं खुशीचा माहोल. 3 टाका भाऊ. हां 3 टाका भाऊ. 3 मध्ये काहीच होत नाही त्याचं बरं का. 23 गुलाबजामुन खातो होतो. हा बस. अरविंद नाही म्हणतो ना, अरविंद पण दाबून आणतो. हा रोहित तुझ्या नाव खाली अरविंदच जास्त खातो. आमचे नवरदेव बघा ना तिकडे जोडीन बसले. भाऊ आपल्याला विचारत पण नाही ते आता. रोहित भाऊकडे स्पेशल लक्ष ठेवा. रोहित तुम्ही समोरून तुम्हाला ताट दिसतंय ना, रोहित भाऊकडे सेपरेट लक्ष ठेवा बरं का. नवरदेव आज आम्हाला सोडून जेवायला बसलेले भाऊ. भाऊ ते गुलाबजामुनला मीठ कमी आहे, मीठ कमी गुलाबजामुनला. हा आवडत नाही. आवडत काय ती वहिनीला खाऊ घाल ना. त्याच्याला मीठ कमी वाटतं, त्याच्याला टाका थोडं. झालं का लाजत लाजत खाल्लं.
जेवलेच नाही जेवलेच नाही ना 3 पोळ्या फक्त 10 100 एक पोळी खाल्ली फक्त नाही वहिनीला बघितल्यावर पोट भरलं जायचं हो भाऊ खाऊ घाला ना हो, आपल्याच आहे आता. वहिनी आपल्याच आहे आता. हो वहिनी खाऊ घाला ना कॉमन आरड्यात माणसाच्या हो खाऊ घाला वहिनीला मग मिठाचा आहे भैया टेस्टी काय वहिनी भाऊच्या प्रेमात गोड आहे तो पण गोड लागेल सिल्लोडचे रोहित भाऊ यांचं स्वागत ऋषी भाऊ करत आहे. हे कुठे आहे बुके कुठे बुके बुके कोण ठेवला? बुके देवा लवकर. हार घ्या ना मग हार घ्या ना ताई दे ग. ए, टाळ्या वाजवा टाळ्या बसा मनोगत रोहित भाऊ सिल्लोडचे आपले मनोगत व्यक्त करत आहे. आमच्या जयराम बोला शुभेच्छा द्या ना काय आपल्या एंगेजमेंटच्या हार्दिक शुभेच्छा ना गुलाबजामुन दम्मान खावा ना आरोही नाही म्हणते इतकं पोटभर जेवण करते रोहितने तरी 18 गुलाबजामुन खाल्ले तू किती खाल्ले माहिती का मी मोजत होतो 45 गुलाबजामुन खाल्ले तू 5 खाल्ले असते तर मग 50 कंप्लीट झाली असती. चल परत बसू आपण. ते बघ इथं काळ लागले थांब ना मी काढते ना. कुठे इथं फायनली आमच्या जयराम भाऊचं एंगेजमेंट झालं ना भाऊ तर काही भाऊची एंगेजमेंट पण झालेली आणि खूप जास्त मज्जा पण आली वहिनी मजा आली का हो छान आम्हाला भेटून कसं वाटलं छान वाटलं एकदम. खरंच छान वाटलं का भाऊ तुम्हाला कसं वाटलं आम्हाला भेटून आपण कायम सोबत काय भेटलं आणि आमचे मामा पण आहे मामा चांगला आला कार्यक्रम एकदम तुमच्यामुळे फार मोठी शोभा आली आणि एक्सलंट झालाय कार्यक्रम आणि मामाने खूप जास्त सहकार्य केलं मस्त कार्यक्रम झाला तर सगळ्यांचे ना फोटोशूटच चालू झालेले आम्हाला त्यांचे कपल फोटोशूट पण करायचे त्यासाठी तिकडे चिक्कूच्या बगीचात जायचंय जयराम भाऊ चलो आणि वहिनीची सगळी फॅमिली आहे हो भाऊ ते चालेल का उचलून तर आम्हाला इथे क्रिकेट बॅट भेटलेली आहे लई छोटी नाही काही जरा छोटेची भाऊ जास्त छोटी ती मी बॉल टाकू का कदा टाकू नाही नाही येत समोर ये रे थोडा झुक या चालतं की नाही भाऊ तुम्ही आता तर नवरदेव नवरीला आहे ना सेपरेट आम्ही फोटो काढण्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि इथे ना चिक्कूचा बगीचा आहे आणि रोहितने आतापर्यंत 19 चिक्कू खाल्लेले 18 गुलाबजामुन 19 चिक्कू रेकॉर्ड ब्रेक आपण वहिनील तिकडं सोडलं आणि लहान्या सालीसोबत फोटो घेताय बा वहिनील उद्या व्हिडिओ दाखवतो मी आणि कोणाच्या मागे काही गणगण असतो आमच्या अमोल भाऊच्या मागे नेहमी वहिनीची गणगण असती 24 घंटे फोन मध्ये अमोल काय प्रॉब्लेम काय तुमचा नाही तिला फोटो पाठवत होतो ना मी मिस करत होतो तुम्ही म्हणलं तू नाही अरे बाप खोटं बोलायची मी लिमिट राहते मी वहिनीला मिस ओ ऐका ना जगातलं सगळ्यात मोठं खोटं मी वहिनीला मिस करतोय म्हणे किती मोठं खोटं आहे हो यार सरासर खोटं बोलताय तुम्ही नाही आता टाकले असेल फोटो पण तुम्ही वहिनीला मिस नाही करत आहे आता फोटो टाकले हे बघा फोटो तर टाकले तुम्ही पण वहिनीला खरंच मिस करताय का मग खरंच मिस करतोय म्हणा आय मिस यू बायको म्हणल्यावर का मग काय मी नाव पण घ्या आय मिस यू सोनाली वहिनीचा त्यांचा चिक्कूचा बगीचा आहे त्याला इतके भारी भारी चिक्कू आहे माहिती का आमच्या सगळ्या पोरांनी मस्त चिक्कू खाल्ले एक नंबर आहे तुम्ही मिस करता की नाही वहिनीला लय मिस करतो हा बापरे खोटं आणि नवरदेवच्या कलवर इकडे तिकडेच फिरताय नुसतं तुम्हाला काय ड्युटी आहे नवरदेवच्या मागे थांबायला पाहिजे ना तुम्हीच एकमेकाला तुझं हे चुकलं तुझा केस असा झाला तुझं नाक असं झालं तुझा गंध तसं झाला तुझी साडी अशी झाली पण बाकीच्या गोष्टी ठीक आहे. नाक कसं असं होऊ शकतं? होऊ शकतं तुमचं काही पण शेंबूड येऊ शकतो तुमच्या नाकाला अच्छा है ना अमोल भाऊ आम्ही एवढे चिक्कू खाल्ले माहिती का ही पोरगी रडत नाही तर रडणार नाही ना तुमचे चिक्कू सगळे गायब होणार आहे आता चालेल बघ बरं का ए पोरा सगळे पिशवीत भरा रे आप्पा चालेल ना आपल्याला नाही चालणार पण आप्पा को नाही चलेगा लेकिन चालेल का आप्पा तर जयराम भाऊनी ना वहिनीसाठी वीट आणलेली धारा वहिनी हा वहिनी सोन्याची वीड आहे मारू वहिनी धर. नंतर आमच्या भाऊला मारा पण तुम्ही कसं आहे नाही गिफ्ट रॅप कसं केलंय आम्ही यस थँक्यू पहिले
हो अरे वहिनी लगे थांबा दम तर झाला ना अरे बाप वहिनीला दमच नाही आता ते लगे फोडायला चालू काही विचारा फोडायचं नाही नाव घ्यायला हा, नाव घ्या वहिनी नाव घ्या चाललो लगेच ऑफिस म्हणा नाव घ्या काही पण नाव घ्या काहीतरी घ्या ना आमचं काही नाही एवढं आम्ही हसतो फक्त काही म्हणा काही म्हणा वहिनी, घेता का नाव? तुम्ही घ्या आधी मग मला येत नाही घ्या हो, घ्या. मला नावच भेटेल. हे कल्याणी एखादं नाव सांग ना हा इकडे जयराम बोला तर आमची कल्याणी स्पेशल नाव पाठ करून आलेली तर ती आता नाव सांगते तुम्हाला येतं ना नाही नाही बाबा अय तुमची बहीण कुठे तिला तिला तुमच्या कानात सांग म्हणा अय, इकडे इकडे तू सांग कलवरीन तू सांग पटकन हा घ्या भाऊ वहिनी तरच भेटेल बरं का गिफ्ट या इकडे तुम्हाला पण नाव घ्यावं लागेल हा हा जयराम भाऊ हा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी धनश्रीचे नाव घेतो रामकृष्ण हरी आणि चाललो आम्ही घरी आणि चाललो आम्ही घरी छान नाही वहिनी तुम्ही घ्या थांबा इथून तिथून काय इथून तिथून पेरला लसूण जयराम भाऊला आणलं गाडीवर बसून हा बोला पुढे बोला जयराम भाऊ आले सायकलवर बसून एक मिनिट पण जयराम भाऊ जयराम राव सायकलवर बसून पण जयराम राव थारवर बसून आले हो. सायकलचं काय असं पुढे करा वहिनी अनबॉक्स करा धरा भाऊच्या ड्रेसला मॅचिंग आहे हा? हो फोन देताना म्हणा ना टड्या तर जयराम भाऊ आता वहिनीला साखरपुडा देणार आहे. देऊन टाका भाऊ ए लगाओ ना आपने स्मोक किधर है फिर कलर स्मोक किधर है लगाओ पप्पू लगा बर का लगाओ अरे स्कॅम होत संपलं ए अरे भाऊ व्हिडिओ घ्या ना अरे व्हिडिओ घ्या ना येड्या हो अरे व्हिडिओ घ्या गाईज मध्ये त्याला कलर स्मोकचं मॅटर होऊन गेलं होतं मी मजाक मध्ये मंगेश भाऊच्या पाठीमागे ठेवलं होतं हे बघा ते पेटल्यानंतर ना सगळे घाबरून गेले होते सगळे दूर दूर पळाले अर्धे इकडं अर्धे तिकडं सगळी पांगापांग झाली होती और फायनली आमच्या जयराम भाऊचं एंगेजमेंट झालं ना भाऊ तर आता ना त्यांचं कपल फोटोशूट चालू आहे कॅमेरामॅनने आम्हाला काढून दिलं ते म्हणजे जा म्हण बसा म्हण तिकडे ढेकळं फोडत बसून घेतलं मग द्या ना चिक्कू लव यू भाऊ नाही दिलं ना मग दुसरं नसतं दिलं ना मग कच्चा होता म्हणून थोडं कच्च अप्पा तुम मेरी प्यास बुझाओ अप्पा पवन हापास प्याज तर आता आहे ना इथला कम्प्लिटली प्रोग्राम वगैरे झालेला आहे त्याच्यानंतर आम्ही खूप सारा धिंगाणा पण घातला आता इथून निघायची वेळ झालेली आहे कारण आभाळ गरजतंय ऊन पण झालेलं आहे पण तरी पण आभाळ गरजतंय कोणत्याही क्षणी पाऊस येऊ शकतो आणि आम्ही थोडंसं मळ्यात आलोय ना इथं चिखल पण होऊ शकतो त्याच्यामुळे आम्हाला इथून आता लवकर निघायचं आहे लाली फूल लगाई गोरे हाथों में वैल म्हणा कोणतरी काय पूर्ण म्हणा ऑटोमॅटिक दुसरं गाणं नाही का आप्पा आहे बिदायचं रवी जयराम भाऊची तर खूप जास्त मजा आलेली आहे आता इथून आम्हाला फायनली निघायचंय आणि आता डायरेक्ट आम्ही इथे येणार आहे लग्नाला 9 मेला हा वहिनी टाका टाळ्या वाजवा सगळे एकदा हौसणी झाली का पकड 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 वहिनी नाव घ्या नाही नाव घ्या ना शपथ नाही मी चप्पल
नाव घ्या नाव घेणं पडेल नाही नाही नाव नाही नाव घ्या चला. मग काय दारुडा दुरुडा मग वहिनी घेता का? घ्या घ्या मान ठेवा आता असं थोड्या मोठ्यात मान ठेवतात नाही मला नावच येत काही म्हणा भाजीच भाजी मेथीची आपा आमचा दूधवाला म्हणा काही म्हणा एकदम म्हणजे सिंपल आहे सिंपल सिंपल लगे हा सिंपल एकदम लगे असं एकदम लगे एकदम एकदम साधा घ्या आपण पाडा हा म्हणा रोज सकाळी दूध प्यायला यायचे पिशवीत दूध घेऊन डोक्यात विचार रावांचं नाव घेऊन मी करते आज संसाराचा काय करते अक्षय रावांचं नाव घेऊन मी करते आज विस्तार विस्तार आज चला आम्ही जातो आता होतो इथून पासार तुम्ही घ्या आप्पा तुम्ही घ्या घ्या घेणंच पडेल वैष्णवी नाही नाही नाव घ्या नाव घ्या आप्पा, मग नाही बरोबर आहे आप्पा, आता. ते वहिनीने घेतलं काय म्हणते तिथे फक्त नाव चेंज करायचं बरं का नाही गोळकर साहेब. भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी वैष्णवीची माझी जोडी लाखात एक जोडी नाही नाही हे आनंदात होतं का दुःखात होतं जोडी आनंदात जोडी काय लाखात एक जोडी चला जातो आम्ही आप्पा द्या आम्हाला निरोप. तर काही जाता आलोय आम्ही घरी आणि खूप जास्त मजा आली एंगेजमेंटला आणि मला माहितीये तुम्हाला व्लॉग बघायला सुद्धा खूप जास्त मजा आली असेल. विचार करा एंगेजमेंटचाच व्लॉग बघायला तुम्हाला इतकी मजा आली आम्हाला सुद्धा इतकी मजा आली तर लग्नाला किती जास्त मजा येणार आहे. त्याच्यामुळे व्लॉग आपले कंटिन्यू बघत चला आणि आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर.